नमस्कार मित्रांनो, मी विराज वेटे. हल्ली तुम्ही ना कोकणी फोटोग्राफरची व्हिडिओ व्हायरल झालेली बघितला सासोली गावात. थैसर मी इलस आहे आणि विषय काय माहिती आहे, कमेंट मध्ये लोक बाकीच्या क्रिएटरांका शिव्या देतात कारण ह्यो कोकण वाचवण्यासाठी व्हिडिओ करताना आम्ही करलो ना. माझ्या गावाच्या बाजू घेऊन ह्यांनी व्हिडिओ केला त्यामुळे माका या मुद्द्यावरती बोलायचा लागला. माझ्यावर जसे त्याच्या व्हिडिओत ना सासोलीचे ग्रामस्थ होते तसे माझ्या व्हिडिओत पण सासोलीचे ग्रामस्थ आहेत आणि हे सिव्हिल इंजिनियर असत. तर मी आता मुद्द्यांवरती बोलतलं की नक्की विषय सर काय चालला आणि अर्धो विषय कसं सांगलो जाता समजला मा. ऐका, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर प्रोजेक्ट नको कसले रेसिडेन्शियल प्रोजेक्ट किंवा खयचे पण प्रोजेक्ट नको ना तर जमिनी विकलात किशा. आणि ज्यांच्यानी जमिनी विकले जे लोकल लोक असत ना त्यांना पहिली धारेर धरा. त्यांच्याविषयी बोलतात का तुम्ही? जमिनी विकला, झाडा तोडली, ह्या तोडली, त्या तोडली, ह्या उडायल्यानी, ह्या व्यस्त केल्यानी, बरोबर ना? बरोबर. मेन काय जमिनी लोकल माणसांनी विकले कसे त्याच्यानंतर बोला. आणि जमिनी विकल्यानंतर तुम्ही आरड मारतात की बाबा झाडा तोडली, ह्या तोडली, त्या तोडली. हायकोर्टाचा आदेश त्यांनी व्हिडिओत दाखवला. हायकोर्ट काय सांगता? इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये वृक्षतोड करू शकणार नाही. बरोबर आहे, मान्य आहे. अरे पण दोडामार्ग पूर्ण इको सेन्सिटिव्ह नाही. दोडा मार्गातली फक्त 13 गाव इको सेन्सिटिव्ह आहेत. मी तुमका लिस्ट होई तर दाखवतोय आणि त्या लिस्ट मध्ये सासोली गाव येत नाही. समजला मा? इको सेन्सिटिव्ह हायकोर्टचा आदेश दाखवून उगाच मोठेपणा मारूची गरज नाही, अर्धी इन्फॉर्मेशन सांगूची गरज नाही. आणि तिसरी गोष्ट, लोकल माणसांका रोजगार गावता तर तुमका त्रास काय? तू लोकल, मी लोकल आहे बोल मग. मी इकडच्या गावात 3 वर्ष इकडे जॉबला आहे. त्या टाइमला कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर म्हणून इकडे काम करते. इकडे कुठच्याही प्रकारची वृक्षतोड जाऊ नये. हा प्रोजेक्ट फक्त रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून इकडे हा कुठचा विनाशकारी प्रकल्प नाही. आपल्या बाजूच्या कळणे गावात कळणे मायनिंग हा तिकडे विरोध करणं गरजेचा. एखादा रिफायनरी प्रोजेक्ट गेलो तिकडे विरोध करणं महत्वाचा. पण इकडे विनाशकारी प्रोजेक्ट नाही आहे. इकडे फक्त प्लॉटिंग करून विकतले आणि रेसिडेन्शियल लोक राहून घेतली. त्यामुळे आपण डेव्हलपमेंट होतली, रोजगार भेटतलो. कुठच्याही प्रकारचा पर्यावरणात घास जावचो नाही. इकडे इको सेन्सिटिव्ह हा असं काहीच विषय नाही. काय प्रॉब्लेम आहे माका सांगा? डेव्हलपमेंटला काय प्रॉब्लेम आहे? माझा क्लिअर मत आहे. मी बाबा दुसऱ्या क्रिएटरांबरी नाही की कोकण वाचवा, झाडा झाडा झाडा, तसा माझा नाही. कोकणचा विकास जाऊ गयो, कोकण मध्ये डेव्हलपमेंट जाऊ गया, कोकण मध्ये रोजगार येऊ गयो. आणि त्याच्यासाठी खयचे ना खयचे प्रोजेक्ट येतले. मायनिंगला विरोध मान्य, रिफायनरीला विरोध मान्य, रेसिडेन्शियल प्रोजेक्टला पण विरोध. अरे मग जमिनी विकू नकात ना, अर्धवट सांगू नकात. ह्यो सासोलीतलो माणूस हेका रोजगार गावता, बाकीच्या लोकांका रोजगार गावता. तू माका फोन करून सांगलोय की बाबा असो असो विषय. थोडे लोक विरोध करतात आणि विरोध करण्याचं कारण पण माका माहिती. समजला ना? ह्या काहीतरी चुकीचा चालला. चुकीची इन्फॉर्मेशन देऊन मिसलीड करू नका. कोकणचा विकास होऊन दे, कोकण वाचान दे, त्याच्याबरोबर कोकणचा विकास होऊन दे एवढा लक्षात ठेवा. आणि असे जर विषय माझ्या गावात झाले, माका लोकल माणसांनी बोलायला तर माका व्हिडिओ करूचे लागतले आणि मी क्लिअर माझा मत मांडतले. बाकीचा जज करणं तुमच्यावरती. धन्यवाद.